एक्झाम्पल पहा आता. सराव संच 5.1 मधलं 7वं उदाहरण आहे. फळ्यावर आकृती आहे पहा. आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. किरण एबी वर बिंदू ए, किरण एबी वर बिंदू ई असा आहे की एबी बरोबर बी, एबी बरोबर बी, बी बरोबर एबी असं दिलेलं आहे. तर सिद्ध करा की रेषा ईडी ही रेख बीसीला एफ मध्ये दुभागते. ही रेषा डी ही रेख बीसीला बिंदू एफ मध्ये दुभागते म्हणजे समान दोन भाग करते. म्हणजे बी आणि सीएफ हे एकरूप आहेत किंवा हे अंतर आणि हे अंतर समान आहे. तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओके. तर याच्यामधला दिलेला जो भाग आहे तर तो आपण पक्षामध्ये लिहू शकतो. दिलेला भाग कोणता आहे तर चौकोन एबीसीडी समांतरभुज चौकोन आहे. आणखी किरण एबी वर बिंदू ई असा आहे की एई बरोबर एबी. तर हे आपण पक्षामध्ये लिहू शकतो. हा पक्ष. चौकोन एबीसीडी समांतरभुज चौकोन आहे. चौकोन एबीसीडी समांतरभुज चौकोन आहे. त्याच्यानंतर किरण एबी वर बिंदू ई, किरण एबी वर बिंदू ई असा आहे की बी बरोबर एबी, बी बरोबर एबी. तर सिद्ध करा म्हणलेलं आहे. म्हणजे पुढचा भाग म्हणजे साध्य लिहायचा आहे. साध्य काय सिद्ध करायचं आहे ते आपल्याला इथे साध्यामध्ये लिहायचं आहे. रेषा ईडी ही रेख बीसी ला एफ मध्ये दुभागते. रेख बीसी ला एफ मध्ये दुभागते. तर हे झालं साध्य. आता आपल्याला सिद्धता लिहायची आहे. सिद्धता पहा. सिद्धता. आता याची सिद्धता देत असताना आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे की आपल्याला इथे काय करायचंय नेमकं. म्हणजे एफ हा बीसीचा मध्यबिंदू आहे किंवा हे बीएफ आणि सीएफ हे रेषाखंड एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. मग हा रेषाखंड एकरूप आहे हे सिद्ध करायचं असेल तर हे त्रिकोण एकरूप आपल्याला दाखवायला पाहिजे. कोणते त्रिकोण पहा तर हा एक त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण हा. तर हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहे. मग कसे दाखवायचे तर एक म्हणजे ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे कारण या सम्मुखभुज आहेत समांतरभुज चौकोनाच्या. त्यामुळे ही बाजू एकरूप. पण आपल्याला ही आणि ही एकरूप दिलेली आहे त्याच्यामुळे ही आणि ही एकरूप येते. ही बाजू आणि ही बाजू एकरूप येते. त्याच्यानंतर ही रेषा आणि ही रेषा समांतर आहे. ही छेदिका घेतली तर इथे जो कोण आहे हा कोण आणि इकडचा हा कोण तर हे एकरूप होतात का तर व्युत्क्रम कोण आहे. कसले कोण आहे व्युत्क्रम कोण. आणि तिसरा कोण म्हणजे हा विरुद्ध कोण पहा इथे. हे विरुद्ध कोण एकरूप असतात त्यामुळे हा कोण आणि हा कोण एकरूप येईल. अशा पद्धतीने बा को कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप होते. एकरूप झाल्यानंतर त्यांचे संगत बाजू एकरूप असतात. यानुसार रेख बीएफ आणि रेख सीएफ हे एकरूप येणार आहे. आणि मग आपण लिहू शकतो की रेषा ईडी
ही रेख बीसीला एफ मध्ये दुभागते. ओके, आता सुरुवात बघा कशी करायची आहे. तर समांतरभुज चौकोनाच्या समभुजा एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुखभुजा एकरूप असतात. ओके, आणि एकरूप असतात म्हणून आपण लिहायचं आहे की रेख AB एकरूप रेख CD. रेख AB एकरूप रेख CD. परंतु आपल्याला दिलेलं काय पहा, इथे पहा बी आणि AB एकरूप दिलेलं आहे, म्हणजेच AB आणि BE एकरूप दिलेलं आहे. रेख AB एकरूप रेख BE का, तर पक्ष. इथे आपण कारण लिहू शकतो, पक्षामध्ये दिलेलं आहे. आता या दोन विधानावरून तिसरं विधान लिहिता येईल आपल्याला इथे. म्हणून इथे पहा AB आहे, इथे लक्षात येते का तुमच्या, इथे पहा AB रेख AB आहे, त्याच्यामुळे रेख CD आणि रेख BE एकरूप येणार आहे. आणि म्हणून रेख CD एकरूप रेख BE या दोन विधानावरून एक तिसरे विधान दिलेलं आहे. CD आणि BE एकरूप आहे. तर याला क्रमांक द्यायचा आहे 1. याचा पुढे उपयोग करायचा आहे म्हणून. आता पुढचा भाग पहा. आता याच्या पुढे काय लिहायचं आहे, तर आपल्याला हा कोण एकरूप लिहायचा आहे. मग त्यासाठी पहा इथे AB समांतर CD. सुरुवातीला देतोय मी रेषा AB समांतर रेषा CD किंवा DC का, तर समांतरभुज चौकोनाच्या सम्मुखभुज आहे. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुखभुजा येत्या. आता AB च्या ऐवजी आपण AE लिहू शकतो. रेषा AB आणि रेषा AE एकमेकींवर तंतोतंत जोडतायत किंवा सामावलेले आहेत, म्हणून इथे AB च्या ऐवजी AE लिहितो. रेषा AE समांतर रेषा DC. फार तर इथे कारण लिहिता येईल A', B', E. ओके, आता पुढचा भाग बघा. तर आता इथे छेदिका घ्यायची आहे रेषा ED व रेषा ED छेदिका आहे, आणि त्याच्यामुळं हा कोण आणि हा कोण एकरूप घ्यायचा आहे. कोण CDF किंवा CDE लिहूया अगोदर. म्हणून कोण CDE एकरूप कोण हा पहा, CDE एकरूप कोण AED का, तर हे विक्रम कोण आहे. कसले कोण आहे, विक्रम कोण एकरूप असतात. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे विक्रम कोण एकरूप असतात. हे विक्रम कोण आहेत, हा लिहा. पण हा पहा CDE म्हणजेच CDF आहे, या त्रिकोणाचा कोण CDF. म्हणून कोण CDF एकरूप कोण AED म्हणजे कोणता पहा, AED म्हणजेच BF. हा पहा AED म्हणजेच BEF. हेच कोण आहे, फक्त नावे वेगळी आहे. आलं लक्षात.
किंवा इथे आपल्याला लिहिता येईल ए डॅश बी डॅश ई, कारण लिहिताना ए डॅश बी डॅश ई आणि इथे ई डॅश एफ डॅश डी, ई डॅश एफ डॅश डी, असं आपल्याला इथे कारण लिहिता येईल. आता पहा इथे एक मिळालेलं आहे विधान, याला आपण क्रमांक 2 देऊ, याला क्रमांक 2 दिला. आता त्रिकोण हा आणि हा वाचायचा आहे. त्रिकोण सीएफडी, त्रिकोण सीएफडी व त्रिकोण हा पहा सीएफडी व त्रिकोण बीएफई मध्ये, बीएफई मध्ये या दोन त्रिकोणामध्ये हा कोण पहा रेषाखंड अगोदर इथे लिहितोय मी, रेख सीडी, रेख सीडी एकरूप रेख बी, का तर एक वरून, तर एक मध्ये आपण हे सिद्ध करून ठेवलेलं आहे इथे पहा. त्याच्यानंतर कोण सीडीएफ, एकरूप कोण बीएफ, याला पण कारण काय न्यायचं आहे तर 2 वरून, ते 2 मध्ये आपण हे सिद्ध करून ठेवलेलं आहे. आणि तिसरा कोण म्हणजे हा लिहायचा आहे सीएफडी, कोण सीएफडी एकरूप कोण बीएफई, बीएफई, का तर हे विरुद्ध कोण आहे, विरुद्ध कोण, हे विरुद्ध कोण आहे. ओके, आणि म्हणून त्रिकोण सीएफडी एकरूप त्रिकोण बीएफई, आणि याला कारण लिहायचं आहे इथे पहा बाजू कोण कोण, बा को कसोटी, तर हे बा को कसोटीनुसार इथे एकरूप आहेत. आता 2 त्रिकोण एकरूप झाले, त्यांचे संगत घटक एकरूप लिहू शकतो आपण, म्हणजेच एफसी आणि एफबी हे रेषाखंड एकरूप घ्यायचे आहेत. रेख एफसी म्हणून रेख एफसी एकरूप रेख किंवा सीएफ लिहा, मला समजावं यासाठी सीएफ, रेख सीएफ एकरूप रेख बीएफ, एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा, एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा, एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा एकरूप असतात म्हणून. आणि म्हणून इथे पहा हा रेषाखंड आहे, रेषाखंड एकरूप झाला, म्हणजेच एफ हा बीसी चा मध्यबिंदू आहे, म्हणून एफ हा रेख बीसी चा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू आहे. आणि म्हणून मग शेवटी आपण लिहू शकतो की रेषा ईडी, म्हणून रेषा ईडी ही रेख बीसीला, रेख बीसीला एफ मध्ये दुभागते, एफ मध्ये दुभागते. तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. आले लक्षात? ओके, ठीक आहे. लिहायचं आहे तुम्ही आता, जे ऑनलाईन आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि लिहा.